नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. हा व्हिडिओ खास मराठा तरुण व विद्यार्थ्यांसाठी आहे, अर्थात पालकांसाठी, की महाराष्ट्रामध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती उभी राहिलेली आज, की मराठा विद्यार्थ्यांना ओपनमधून जायचं का EWS मधून जायचं का मराठा आरक्षणावरची स्थगिती उठायची वाट बघायची, या तिढ्यामध्ये सरकारने घालून ठेवलंय. आणि सरकारने घालून ठेवलंय म्हणण्यापेक्षा काही राजकारणी लोकांनी स्वतःचा एक अजेंडा राबवण्यासाठी, स्वतःचा नाव चर्चेत राहावं या इच्छेपायी किंवा अन्य काही कारणांसाठी मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो सध्या महाराष्ट्रामधला गोंधळ आहे, हा गोंधळ काही ठराविक लोकांच्या सांगण्यावरून चाललाय असं जाणवतं. आणि त्यांना, राजकारण्यांना आणि इतर लोकांना, विद्यार्थी, त्यांचे पालक, परीक्षार्थी उमेदवार, त्यांचे पालक यांच्याविषयी काही आस्था असावी असं वाटत नाही. प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढायचा कसा, हा सरकारसमोरचा तिढा जरी असला तरी अतिशय सोपी एक गोष्ट करून सरकार सगळे संभ्रम दूर करू शकते. पण त्यासाठी मनोभूमिका स्पष्ट पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या आदेशाचा स्वीकार आम्ही केलाय आणि त्या स्थगितीच्या आदेशाचा अंमल धोरण म्हणून आम्ही करू, ही कबुली सरकारने स्वतःशी दिली पाहिजे. किंवा आता वेळ आली आहे की मराठा आरक्षणासाठी झटणारे जे लोक आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली काय शक्ती जी पणाला लावायची ती तिकडे लावावी. सरकारने सर्वोच्च न्यायालयात काय करायचं ते करावं. मात्र विद्यार्थी आणि तरुणांसाठी, विद्यार्थी आणि परीक्षांसाठी स्वतःचे धोरण स्पष्ट करावे. हा धोरण लकवा, ही पॉलिसी पॅरालिसिस इज क्रिपलिंग द एंटायर स्टेट. 11वीचे प्रवेश जोपर्यंत सुरू होत नाहीत तोपर्यंत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत नाही. अजूनही कॉमन ऍडमिशन प्रोसेस आहे, सीईटी मधून उद्भवणाऱ्या ज्या प्रवेश परीक्षा आहेत त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना अजूनही सुरू झालेली नाही प्रक्रिया, कॉमन ऍडमिशन प्रोसेस किंवा कॅप राऊंड ज्या म्हणतात त्यांना. आणि ह्या सर्व परिस्थितीला जिम्मेदार जणू काही सर्वोच्च न्यायालय आहे असा कांगावा केला जातोय की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे हे पालुपद लावून जे काय चाललेलं आहे, न्यायालयाने न्यायालयाचं काम केलं, न्यायालयाच्या आदेशाचं अंमल करणं हे सरकारचं काम आहे, जे सरकार करत नाहीये. आणि हा जो खेळ केला की आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या रद्द करण्यासाठीचा अर्जच मुळात जर जायचा नव्हता तुम्हाला, तर इतके दिवस तमाशा का केला. 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि त्या स्थगितीच्या आदेशाबरोबरच हाही आदेश दिला की घटनापीठाकडे प्रकरण वर्ग व्हावं. काल एक बातमी आली की राज्य सरकारतर्फे दुसरा एक अर्ज देण्यात आला सरन्यायाधीशांना. तर त्याच्यातून उद्भवलं असं की पहिला अर्ज सुद्धा दिला होता आणि तो पहिला अर्ज 7 ऑक्टोबरला दिला. 9 सप्टेंबरच्या आदेशानंतर 7 ऑक्टोबर पर्यंत सरकारला कशाची वाट बघावी लागली किंवा बघावी का वाटली वाट. जर सरकारला हे पाहिजे की या आरक्षणाच्या स्थगितीचा यांना अंमल करायचा नाहीये आणि त्या दृष्टीने काही हालचाली आम्ही करतो हे दाखवायचं होतं, म्हणून हे शासनातर्फे नाटक चाललेलं आहे. आणि हे सर्वांना कळलेलं आहे. फक्त आता उद्रेक व्हायचा हा बाकी आहे की जेव्हा सगळा समाज पेटून उठेल. आणि त्याची वाट बघतंय का सरकार? म्हणजे एका समाजाने किंवा एका समाजाच्या विरुद्ध एखादा आदेश गेला, त्या समाजासाठी काय काय करायचं त्याचं 10 ऑक्टोबर रोजी शासनाने जे धोरणात्मक निर्णय घेतले होते 22 सप्टेंबरला, त्या धोरणात्मक निर्णयांचा अंमल कायद्याने कसा व्हावा ह्याची तरतूद 10 ऑक्टोबरला केली. आणि त्याच्यामध्ये मथळा होता मराठा समाजातील तरुण व विद्यार्थी यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले त्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे सरकारने तरतुदी केल्या आहेत. त्याच्यामध्ये 800 कोटी रुपये ह्याला, 40 कोटी रुपये त्याला, 100 कोटी रुपये ह्याला.
ह्या सोयी मराठा समाजासाठी केल्या, ठीक झालं, त्याच्याविषयी कोणाला उणीदुणं असण्याचं कारण नाही. सरकारचं धोरण आहे, एखाद्या समाजाला काय द्यायचं नाही द्यायचं, त्याची कायदेशीर वैधता काय, तो प्रश्न सगळा वेगळा. पण मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा आदेश रद्द करावा, हे जे सरकार कोर्टासमोर घेऊन गेलं होतं आपली बाजू, त्याचं 27 तारखेला काय झालं सगळ्यांना माहिती आहे. सगळीकडे पेपरमध्ये आलं होतं, टीव्ही चॅनल्सवर सगळं झालं की सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकरणामध्ये आम्हाला कुठलाही आदेश पारित करता येत नाही अशी भूमिका घेतली. म्हणजे ते जे काय प्रकरण होतं ते प्रकरण त्या पीठापुढे जायला नको अशी मराठा आरक्षण उपसमितीची अध्यक्षांची भूमिका होती. पण त्यांना ते आपले जे सरकारचे वकील असतील त्या सरकारच्या वकिलांकडून ते प्रकरण कोर्टासमोर लागू नये यासाठी जे काय पावले उचलायला पाहिजे होती ती पावले उचलण्यात आली नाही. आणि त्याच्यानंतर गेल्या 2 दिवसा परवाच्या दिवशी माझ्या मते हे सरन्यायाधीशांकडे अर्ज केल्याचं एक प्रस्तुत झालं समाजासमोर. दुसरा अर्ज केलाय. घटनापीठ होत राहील, कायदेशीर प्रक्रिया आहे ती, आणि त्या घटनापीठाने स्थगितीचा आदेश उठवावा हे जवळपास दुरापास्त अशक्य. कारण निर्णय जो न्यायालयाने दिला होता तो सर्व बाजूंचा साकल्याने विचार करून तिन्ही पक्ष ऐकून, पुन्हा एकदा सांगतो, सरकार आरक्षणाचे विरोधक याचिका करते आणि आरक्षणाचे समर्थक हस्तक्षेप करते, या तिन्ही पक्षांना ऍट लेंथ ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला, एक आदेश पारित केला. तो आदेश सुद्धा रिझन्ड ऑर्डर आहे, ते म्हणजे एक ऑपरेटिव्ह ऑर्डर काहीतरी 1-2-3 वाक्यांची पास केली असं नाही. सर्व गोष्टींचा उहापोह करून ज्या पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी त्या अर्जामध्ये सादर करणार आहेत आम्ही, असं टीव्हीवर वगैरे भासवण्यात आलं. तर हे जे सगळं काय चाललेलं आहे, ह्या सगळ्या चालण्यामागे विद्यार्थ्यांचं आणि परीक्षार्थ्यांचं हित हे नाहीये, तर हे सगळं राजकारण आहे. आणि राजकारण्यांना आणि वृत्तमाध्यमांना, पर्टिक्युलरली टीव्ही चॅनल्सना, ह्या प्रकरण त्यांच्या TRP साठी चटकदार बातमी म्हणून ही लावून धरायची बातमी मराठा आरक्षणाची. आणि हे समजून उमजून आता विद्यार्थी, परीक्षार्थी आणि त्यांचा पालकवर्ग ह्यांनी आता ही मागणी लावून धरली पाहिजे की मराठा लोकांना EWS लागू करू द्या, मराठा लोकांना EWSचा ऑप्शन ठेवा. कारण 2-4 विचित्र विचाराच्या माणसांना असं जर वाटलं की EWSचा लाभ घेतल्यामुळे आरक्षणावरची स्थगिती उठायला अवघड जाईल, हे तर्कट विचारसरणी झाली. हे दिस इज नॉट लॉजिकल, हे तर्कदुष्ट आहे. आणि अशा तर्कदुष्ट बाबीमुळे सरकार सुद्धा पेचात अडकलंय. आणि 2-4 लोकांच्या विचारसरणीमुळे, 2-4 लोकांच्या मनातल्या सकारण निष्कारण काय जे असेल ती त्यांच्या मनातली जी धारणा झालेली आहे. स्पष्ट म्हणतात अशोक चव्हाण एका इंटरव्ह्यू मध्ये की बाळासाहेब हे राजेंद्र कोंढरे आणि विनायक मेटे या 2 लोकांनी जी सर्व समाजाच्या सर्व घटकांची जी बैठक घेतली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बरोबर किंवा मराठा आरक्षण उपसमितीचे मंत्रिमंडळाने, त्याच्यामध्ये बालाजी कोंढरे, आय एम फॉरगेटिंग द नेम, राजेंद्र कोंढरे आणि विनायक मेटे या 2 लोकांनी स्पष्टपणे EWSचा अंमल करायला विरोध केला. आता हे लोक आहेत कोण आणि सरकारी निर्णयाला फिरवण्याची शक्ती ह्यांना मराठा समाजातर्फे दिली कोणी? दुसरा प्रश्न की 28 जुलैला काढलेला जो GR आहे, ज्याद्वारे मराठा तरुणांना, मराठा विद्यार्थ्यांना EWSची सवलत मिळू नये अशी तरतूद राज्य सरकारने केली होती ज्या शासन आदेशाद्वारे, तो आदेश फक्त रद्द करायचं, एक ओळीचा GR काढणे की त्या जुन्या आदेशाचा अंमल आम्ही स्थगित करत आहोत किंवा तो आदेश रद्द करत आहोत. इतकं जर झालं तर मराठा विद्यार्थी व तरुणांना खूप दिलासा मिळेल. आणि हे करून
आरक्षणाच्या मागे न लागता आरक्षण मराठा तरुणांना आणि विद्यार्थ्यांना 2021च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आणि इथून पुढे होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये मराठा आरक्षणाचा अंमल करता येणार नाही ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा आदेश आहे. तो आदेश रद्द होणार नाही हे समजून घ्यावं सर्वांनी आणि त्या दृष्टीने मागणी करावी की तो जर लाभ आम्हाला मिळणार नसेल आरक्षणाचा तर आम्ही सामाजिक आरक्षणाचे लाभार्थी नाहीत. आणि त्याचाच अन्वयार्थ असा होतो की आम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येईल. ईडब्ल्यूएस मध्ये 10% जागा आहेत. 10% जागा कोणालाच कमी नाही, 10% भरपूर आहेत. कोणत्याही समाजाचा मराठा समाजाने ईडब्ल्यूएस मध्ये यावं याला विरोध नाही. आणि हे असं यावं कारण विरोध असायचं कारण नाहीये, कारण मुळात बाय डेफिनेशन दे आर नाउ deprived of the benefits of reservation by the operation of the order passed by the Supreme Court on the 9th of September. मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगनादेशामुळे मराठा विद्यार्थी आणि मराठा तरुण ईडब्ल्यूएस ला पात्र झालेले आहेत. शासनाने तो GR जर मागे घेतला तर आरक्षणाचा सर्वच्या सर्व तिढा सुटून जाईल. मराठा विद्यार्थ्यांना मराठा परीक्षार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येईल. 10% जी अनारक्षित वर्गाला सवलत दिलेली आहे 10% आरक्षणाची, त्याचा पुरेपूर लाभ मराठा विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी घ्यावा. हीच खरी परिस्थिती, कायदेशीर परिस्थिती. त्याचा विरोध करणं चूक आहे. त्याचा विरोध करणारे मराठा समाजाचा विश्वासघात करणारे लोक आहेत. आणि या गोष्टीचा पूर्ण विचार होऊन आता एक समाजमन असं तयार व्हायला पाहिजे की आम्हाला आता कळलंय की किमान यावर्षी तरी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, आम्हाला ईडब्ल्यूएसचा लाभ मिळू द्यावा अशी मागणी आता विद्यार्थी व पालकांनी लावून धरली पाहिजे. यांच्या मागे मराठा समाजातले जे लोक आहेत, विचारवंत असतील, धुरीण असतील, यांना विचारांचं पाठबळ द्यावं. प्रवीण गायकवाड आहेत, प्रवीण गायकवाड जे लीडर आहेत ते म्हणतायत की मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही, ईडब्ल्यूएस आरक्षण घ्या. जे पुरुषोत्तम खेडेकर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, त्यांनी एक पत्र लिहिलंय शासनाला काही की मराठा समाजाचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयात करावा. त्यांना सुद्धा माहिती आहे की हे इतक्या लवकर आणि सहजासहजी होणारा प्रकरण नाही. त्याला जर करायचं असेल तसं तर त्याला सुद्धा कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल. त्यांनी सुद्धा हे सांगावं स्पष्टपणे की ईडब्ल्यूएसचा लाभ घ्या आणि अशा रीतीने सार्वमत घेऊन एक मनोभूमिका तयार करून मराठा विद्यार्थी आणि मराठा पालकांनी आता शासन दरबारी आपली मागणी लावून धरणं आणि ईडब्ल्यूएसचा लाभ मिळवून घेणं ही एक सध्याच्या तिढ्यावरचं हे एकमेव सोल्युशन आहे. तर हे व्हावं हे इष्ट आहे. राजकारण्यांना राजकारण करू द्यात, वकिलांना सर्वोच्च न्यायालयात त्यांची काय बाजू मांडायची ते मांडतील. सावकाश जो निकाल यायचा आहे तो येईल. तोपर्यंत मराठा समाजातल्या तरुणांना ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ व्हावा ही मनोभूमिका मी अगदी पहिलेपासून मांडत आलेलो आहे माझ्या व्हिडिओजमध्ये. and why this should not be so is left to the understanding of the people who are opposing it. त्यांच्या विवेकामधून त्यांना काय सुचतंय तो त्यांचा प्रश्न, पण ते विद्यार्थ्यांच्या आणि एकंदरीत समाजाच्या हिताचं नाही. याद्वारे मी जर कोणी ऐकत असतील तर इन्फ्लुएन्शियल जे सरकारी अधिकारी आहेत किंवा मंत्री आहेत त्यांना माझे हे एक आवाहन की ह्या परिस्थितीतून लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी शासनातर्फे तसा आदेश निर्गमित होईल. that GR will be issued that the GR dated 28th of July is hereby cancelled. म्हणजे मराठा आरक्षणार्थ्यांना किंवा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही हा शासन निर्णय रद्द करण्यात येतो. इतका एक छोटासा शासन निर्णय जर काढला तर महाराष्ट्रातला
प्रवेशाचा आणि नियुक्त्यांचा प्रश्न मिटेल. आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद.